गणेश धात्रे तेव्हा माझ्या बरोबर होते, यांनी सुद्धा खूप माझा प्रचार केला. सुनील भाऊ पण तेव्हा आमच्या बरोबर होते. आम्ही सगळे त्या ठिकाणी काम करत होतो. पण माझ्या तालुक्याने मला इतकं प्रेम दिलेलं आहे की 50,000 मतं ही 8 दिवसामध्ये मला या मतदारसंघामध्ये मिळाली होती, तुटल्यावर सुद्धा मिळाली. आणि आज गणेश भाऊ तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदारकीच्या शुभेच्छा देतो. नांदगाव तालुक्यातलं काय चित्र असेल त्याची मला कल्पना नाही, ते तुम्ही सक्षम आहात. पण मालेगाव तालुक्यामधले जिल्हा परिषदेचे 3 गट आहेत. माझा निमगाव गट आहे, माझा कळवाडी गट आहे, माझा सोनस गट आहे. तिन्ही गटामध्ये राऊत साहेबांच्या आदेशाने जो शिवसेनेचा उमेदवार असेल त्याला 10,000 मताची तिन्ही गटात आघाडी आम्ही देऊ, हा जाहीर शब्द या व्यासपीठावर. निश्चितपणाने काम करण्याची खूप गरज आहे. कामाचा दर्जा खूप निकृष्ट झालेला आहे. 15% आम्ही कॉन्ट्रॅक्टरांकडून आधी पैसे घेतोय, मग काम करतोय. जे चित्र मालेगाव तालुक्यात आहे तेच चित्र नांदगाव तालुक्यात आहे. आणि गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेला आहे. सन्मान्य उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशातल्या पहिल्या 5 क्रमांकाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्यानं अग्रक्रमानं उद्धव साहेबांचं नाव असायचं. कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळामध्ये ज्या माणसाने या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्या सन्मान्य उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने अपमानित करून या गद्दारांमुळे मुख्यमंत्री पदावर उतरावं लागलेलं आहे. ही लढाई ही गणेश धात्रकांची नाही आहे, ही लढाई ही अद्वै हिरेची नाही आहे. या निवडणुका ज्या होणार आहेत या फक्त आणि फक्त या महाराष्ट्राची अस्मिता दाखवून देण्यासाठी. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची गद्दारी आम्ही सहन करत नाही. हा संदेश देण्यासाठी हे महाराष्ट्र आहे, हे बिहार नाही. हा संदेश या भारतातल्या जनतेला देण्यासाठी आणि ज्या पद्धतीचा अपमान करून सन्मान्य उद्धव साहेबांना पाय उतार केलं गेलं, त्याच सन्मानाला उद्धव साहेबांना पुन्हा महाराष्ट्राच्या तख्तावर घेऊन बसवण्यासाठी ही लढाई आहे, हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. आणि म्हणून तुमचं दिलेलं प्रत्येक मत हे गणेश धात्रकाला दिलेलं मत नाही. तुमचं दिलेलं प्रत्येक मत हे अद्वै हिरेला दिलेलं मत नाही. तुमचं प्रत्येक मत हे सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी दिलेलं मत आहे. ही भूमिका आपल्या सगळ्यांना रुजवायची आहे आणि त्या भूमिकेत काम करायचं आहे. आज अत्यंत दयनीय अवस्था या जिल्ह्याची झालेली आहे. पूर्वी नाशिक शहरात होतं, आता आमच्याकडे ग्रामीणलाही लोण पसरायला लागलं. गल्ली गल्लीमध्ये भाई झाले, बंदुका घेऊन फिरतात, गोळ्या मारतात. इथे आमच्या ललित पाटील इथे सगळीकडे ते ड्रग्सचं इतकं मोठं रॅकेट चालवलं. आमच्या तरुणांनी सगळं उडता पंजाब होता, आज उडता नाशिक जिल्हा झाला, तो आमच्या पालकमंत्र्यामुळे झाला. आणि इतकं मोठं ड्रग्स रॅकेट या ठिकाणी आणलं, संबंध तरुण पिढी या जिल्ह्यात बर्बाद केली. खोट्या केसेस विचारू नका. आजपर्यंत नाशिक शहराच्या बाहेर एमपीडीए कधी लागू झालं नव्हतं. आज ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा एमपीडीए लावलं जातं. हे दुर्दैव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. मी तुरुंगात असताना पाहत होतो साहेब की मोठ्या एमपीडीए मध्ये आलेली पोरं ज्यांना 1 वर्ष बंदी करून ठेवलेलं आहे, ज्यांना 1 वर्ष जामीन घेता येत नाही, ही सगळी 20 आणि 22 आणि 24 वर्षाची मुलं असतात ज्यांना काहीही समजत नाही. पण या लहान लहान पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या मिन्ने गटाची लोक करतायत. आणि चुकीच्या पद्धतीने केसेस टाकून सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं जात आहे. पण जेलमध्ये जायला घाबरू नका. आपण राऊत साहेबांचे कार्यकर्ते आहोत. राऊत साहेब जसं 5 महिन्याला तुरुंगात राहिले तसं मी सुद्धा 5 महिन्याला तुरुंगात राहिलो. आणि मी ज्या दिवशी साहेब बाहेर आलो एकच इशारा दिला. सन्मान्य उद्धव साहेब म्हटले होते की एक तर तू तरी राशील नाही तर मी तरी राहील. आता सहन होत नाही. पण आमचं मन उद्धव साहेबांनी इतकं मोठं नाही. आम्ही सांगितलं आता इथून पुढे फक्त मी आणि मीच राहील, तुम्ही निघा. आणि गणेशजी तुम्हाला त्या भूमिकेत काम करावं लागणार आहे. इथून पुढे महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार या महाराष्ट्रात निवडून काढला पाहिजे. साहेब जे काही सर्वे आम्हाला इतर पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे, आज वातावरण असं की आज ह्या तारखेला निवडणूक झाली तर 180+ आपण जाणार आहोत. आणि आमचं सगळ्यांचं धोरण आहे आपला 200 पारचा नारा द्यायचा आहे. 200 पार या महाराष्ट्रात आपल्याला व्हायचं आहे आणि सन्माननीय उद्धव साहेबांना पुन्हा या महाराष्ट्राच्या तख्तावर बसवायचं आहे. आज जे काही प्रश्न तुमच्या समोर उभे राहिले आहेत, जी काही गुन्हेगारी उभी राहिलेली आहे, ज्या खोट्या केसेस झालेल्या आहेत, ज्याला घाबरू नका. खूप दिवस तुम्ही सहन केला, 5 वर्ष कळ सोसली आहे. 2 महिने अजून फक्त थांबा. 2 महिन्यात उद्धव साहेबांना सत्तेमध्ये बसू द्या. तुमच्यावरच्या सगळ्या केसेस याच पोलिसांना मागे घ्यायला लावू. मी प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतो. आणि म्हणून ताकदीनिशी 2 महिने लढा. शिवसैनिक म्हणून लढा, शिवसेनेसाठी लढा, बाळासाहेबांसाठी लढा, उद्धव साहेबांसाठी लढा आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढा.
महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.